नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, तुम्ही शेवटच्या वेळी पार्टी आयोजित करत असताना टेबल आणि खुर्च्या कधी लावायच्या होत्या याचा विचार करा. जर तुमच्याकडे 12 खुर्च्या असतील आणि त्या वेगवेगळ्या टेबलांभोवती पूर्णपणे बसतील याची खात्री करायची असेल तर तुम्हाला 12 क्रमांकाचे विभाजन कसे करता येईल याचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ तुम्ही त्यांना 1, 2, 3, 4, 6 किंवा अगदी प्रत्येक टेबलावर 12 खुर्च्या अशा गटात व्यवस्थित करू शकता. हे गट तुम्हाला तुमची जागा कशी सर्वोत्तम प्रकारे सजवायची आहे हे शोधण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही पेन्सिलचे पॅक खरेदी करत असाल आणि प्रत्येक पॅकमध्ये 7 पेन्सिल असतील तर तुम्ही 2, 3 किंवा त्याहून अधिक पॅक खरेदी केल्यास तुमच्याकडे किती पेन्सिल असतील हे शोधण्यासाठी आवश्यकता असू शकते. येथेच गुणाकार समजून घेणे उपयुक्त ठरते. एकूण मिळवण्यासाठी तुम्ही फक्त 7 ला पॅकच्या संख्येने गुणाकार करा. या व्हिडिओमध्ये घटक आणि गुणाकार आपल्याला स्वतःच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी कार्यक्षमपणे व्यवस्थित आणि नियोजन करण्यास कशी मदत करतात हे समजून घेऊया. मग ते फर्निचर सेट करणे असो, क्रियाकल्पांचे नियोजन असो किंवा वेळ व्यवस्थापन करणे असो. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे जाणून घेता येईल. संख्यांचे घटक ओळखा आणि भागाकार आणि घटकबद्धतेमध्ये त्यांची भूमिका समजून घ्या. गुणाकार समजून घ्या आणि त्यांचा वापर कार्याचे नियोजन करण्यासाठी आणि दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी करा. वेगवेगळ्या संख्यांशी संबंधित समस्या सुलभ करण्यासाठी आणि सोडवण्यासाठी सामान्य घटक आणि गुणाकार शिका. या धड्यातील कीवर्ड्स आहेत घटक, गुणाकार, विभाजक, सामान्य घटक, सामान्य गुणाकार, मूळ संख्या, वेन आकृती, घटक आणि गुणाकारांचे गुणधर्म. मुलांनो, चला आपण घटकांचा विषय शोधूया. दिलेल्या संख्येला नेमके भागणाऱ्या संख्यांना त्या संख्येचे घटक म्हणतात. 12चे घटक जसे आपण पाहू शकतो की आपल्याला 12 ही संख्या मिळते. 1 गुणिले 12, 2 गुणिले 6, 3 गुणिले 4, 4 गुणिले 3, 6 गुणिले 2 आणि 12 गुणिले 1. म्हणून 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे 12चे घटक आहेत. घटक नेहमी दिलेल्या संख्यांपेक्षा कमी किंवा समान असतात. गुणाकार. जर आपण असे म्हणतो की 4 आणि 5 हे 20चे घटक आहेत तर 20 हा 4 आणि 5 दोघांचाही घटक आहे. 5 गुणिले 4 बरोबर 20. 3च्या पटीत यादी करा. 3, 6, 9 आणि 12. दिलेल्या संख्येपेक्षा गुणाकार नेहमी जास्त किंवा समान असतात. अवयव आणि गुणाकार कसे शोधायचे? दिलेल्या संख्येचे अवयव आणि गुणाकार शोधण्यासाठी समजा p आपल्याला अशा संख्येची यादी शोधावी लागेल ज्या p ला कोणताही उर्वरित न ठेवता भागतात.
येथे आपण 28 क्रमांकाचे उदाहरण घेऊ. आपण 28 चे घटक कसे शोधू शकतो? संख्येचे अवयव शोधण्याचे चरण. चरण 1. दोन संख्यांची यादी करा जेणेकरून त्यांचा गुणाकार 28 मिळेल. चरण 2. समजा आपण 4 आणि 7 संख्या म्हणून घेतो. चरण 3. येथे 28 ला 4 आणि 7 ने भाग जातो, कोणताही उर्वरित न ठेवता. चरण 4. म्हणून 28 ला 28 बरोबर 7 गुणिले 4 असे विभाजित करता येते. चरण 5. पुढे अशा मर्यादित संख्या आहेत ज्यांनी संख्येला कोणताही उर्वरित न ठेवता भागता येते. संख्यांची यादी करा. येथे 28 च्या बाबतीत संख्या 1, 2, 4, 7, 14 आणि 28 आहेत. चरण 6. 28 चे अवयव 1, 2, 4, 7, 14 आणि 28 असे सूचीबद्ध केले जाऊ शकतात. एक आणि संख्या स्वतः नेहमीच संबंधित संख्येचे अवयव असतात. संख्येचे गुणाकार शोधणे. संख्येचे गुणाकार म्हणजे त्या संख्येचा पूर्ण संख्येने गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या संख्या. येथे आपण 28 क्रमांकाचेच उदाहरण घेऊ. 28 चे गुणाकार कसे शोधायचे? 28 चे गुणाकार म्हणजे 28 चा दुसऱ्या पूर्ण संख्येने गुणाकार केल्याने निर्माण होणाऱ्या सर्व संख्या. खालील चित्रात दाखवलेली स्किप काउंटिंग पद्धत पाहू. कोणत्याही संख्येचे गुणाकार शोधण्यासाठी स्किप काउंटिंग पद्धत ही सर्वात सोपी पद्धत आहे. येथे 28, 56, 84, 112, 140 आणि 168 हे 28 चे काही पट आहेत. प्रत्येक संख्येचे अनंत पट आहेत. आता आपण सामान्य अवयव आणि पट पाहू. आपल्याला माहित आहे की अवयव म्हणजे दिलेल्या संख्येला अचूकपणे भागणारी संख्या, म्हणून अवयव म्हणजे दिलेल्या संख्येचा विभाजक. अवयव शोधण्यासाठी आपण गुणाकार तसेच भागाकार पद्धत वापरू शकतो. दोन किंवा अधिक संख्यांमध्ये समान घटक आहेत का हे तपासण्यासाठी आपण खालील चरणांचे अनुसरण करू शकतो. दिलेल्या संख्या लिहा. दिलेल्या संख्यांचे सर्व संभाव्य घटक लिहा. दोन्ही संख्यांमध्ये समान घटक शोधा. सामान्य अवयवांना वर्तुळ करा. अशा प्रकारे आपण दोन किंवा अधिक संख्यांमध्ये सामान्य घटक सहजपणे शोधू शकतो. आपण काही उदाहरणे पाहू. 30 आणि 42 चे सामान्य घटक. 30 चे घटक आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30. 42 चे घटक आहेत 1, 2, 3, 6, 7, 14, 21, 42. म्हणून 30 आणि 42 चे सामान्य घटक आहेत 1, 2, 3 आणि 6.
येथे 3 संख्या असलेले आणखी एक उदाहरण आहे. 42, 70 आणि 84 चे सामान्य घटक खाली दाखवलेले आहेत. 42 चे अवयव आहेत 1, 2, 3, 6, 7, 14, 21, 42. 70 चे अवयव आहेत 1, 2, 5, 7, 10, 14, 35 आणि 70. 84 चे घटक आहेत 1, 2, 3, 4, 6, 7, 12, 14, 21, 28, 42 आणि 84. म्हणून 42, 70 आणि 84 चे सामायिक अवयव आहेत 1, 2, 7 आणि 14. आता आपण सामायिक गुणाकार कसे शोधायचे ते पाहू. सामान्य गुणाकार शोधण्याच्या विविध पद्धती आहेत. अशा 2 पद्धती आहेत. गुणाकारांची यादी पद्धत. यामध्ये आपण प्रत्येक संख्येच्या गुणाकारांची यादी करतो आणि नंतर आपल्याला त्यांचे सामान्य गुणाकार सापडतात. ही 2 किंवा अधिक संख्यांचे सामान्य गुणाकार शोधण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. उदाहरण 3 चे गुणाकार 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33, 36, 39. 4 चे गुणाकार 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44. 3 आणि 4 चे सामान्य गुणाकार म्हणजे 12, 24 आणि 36. व्हेन आकृती पद्धत. चला व्हेन आकृती पद्धत पाहूया. प्रथम कोणत्याही 2 संख्यांच्या गुणाकारांना चिन्हांकित करा. 3 आणि 4 चे 2 वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये घेऊया. दोन्ही वर्तुळांमध्ये येणाऱ्या सामान्य संख्या शोधा. तीनच्या गुणाकारांचे वर्तुळ 4च्या गुणाकारांच्या वर्तुळाला छेदते. छेदनबिंदू भागात 3 आणि 4 चे सामायिक गुणाकार आहेत. कृपया लक्षात घ्या की प्रत्येक जोडीच्या संख्येसाठी अनंत संख्यांचे सामायिक गुणाकार आहेत. 3 आणि 4 चे पहिले 3 सामायिक गुणाकार 12, 24 आणि 36 आहेत. जर एखादी संख्या दुसऱ्या संख्येचा अवयव असेल तर त्यांचे सामान्य गुणाकार हे मोठ्या संख्येचे वरील उदाहरणाप्रमाणे सर्व गुणाकार असतात. मुलांनो, आपण अवयव आणि गुणाकार यांचे गुणधर्म पाहूया. घटक आणि गुणाकारांचे अनेक गुणधर्म आहेत जे तुम्हाला ही संकल्पना योग्यरित्या समजून घेण्यास मदत करतील. ते गुणधर्म खाली दिलेले आहेत. 1 हा प्रत्येक संख्येचा अवयव आहे. 0 हा प्रत्येक संख्येचा अवयव आहे. अवयव आणि गुणाकार फक्त पूर्णांकांना वापरले जातात आणि लागू होतात. प्रत्येक संख्येसाठी 1 हा सर्वात लहान अवयव आहे आणि ती संख्या स्वतःच सर्वात मोठी अवयव आहे. प्रत्येक संख्या स्वतःचा अवयव आहे. प्रत्येक संख्येसाठी असंख्य संख्येच्या गुणाकार आणि मर्यादित संख्येचा घटक शक्य आहे.
जर संख्येचे फक्त 2 अवयव असतील म्हणजे 1 आणि ती संख्या, तर ती संख्या गणितात मूळ संख्या म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे: ज्या संख्या दुसऱ्या संख्येला अचूकपणे भागतात आणि त्यात कोणताही भाग शिल्लक राहत नाही त्यांना घटक म्हणतात. 2, 3 किंवा 4 सारख्या पूर्णांकांना गुणाकार करून मिळणारे निकाल गुणाकार असतात. सामान्य घटक म्हणजे अशा संख्या ज्या 2 किंवा अधिक दिलेल्या संख्यांमध्ये सामायिक असतात, जसे की 1, 2 किंवा 3. सामान्य गुणाकार म्हणजे अशा संख्याच्या 2 किंवा अधिक दिलेल्या संख्यांमध्ये सामायिक असतात, जसे की 12 किंवा 24. पाहिल्याबद्दल धन्यवाद.